महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं CST लॉन्च पॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो। तर आजचा हा अपडेट महापारेषणचा अपडेट आहे, एकदम नवीन आजच्याच तारखेचा म्हणजे 23 जूनचा अपडेट आहे। या दिवशीचा अपडेट आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे। आता नेमकं एकदम इम्पॉर्टंट का बरं मी इम्पॉर्टंट लिहून पण दिलं तुम्हाला थंबनेलवरती की एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण आजचा हा जो अपडेट आहे या अपडेटमुळं एखाद्याचं आयुष्य बर्बाद पण होऊ शकतं आणि एखाद्याचं आयुष्य आबाद पण होऊ शकतं, म्हणजे कोणाचं नुकसान पण होऊ शकतं याच्यामध्ये आणि कोणाचा फायदा पण होऊ शकतो। कसा तर ते तुम्हाला समजणार, कारण की तुम्हाला माहिती आहे आजच्या तारखेमध्ये म्हणजे 23 जून या तारखेमध्ये सर्व महापारेषणच्या जेवढ्या काही याच्यापूर्वी वॅकन्सी निघाल्या होत्या सर्व कॅन्सल करण्यात आल्या होत्या, त्यांचे सर्व रिनोटिफिकेशन पुन्हा डबल आजच्या तारखेला आलेलं आहे। म्हणजे पूर्ण काहीमध्ये वॅकन्सीचा बदल झाला आहे, काहीमध्ये मराठा आरक्षणाचे, काहीमध्ये म्हणजे सर्वांनाच मराठा आरक्षणामध्ये तक्त्यामध्ये ॲड झालेला आहे। हा सर्व अपडेट आहे, याबद्दल ॲडव्हर्टाईज नंतर आपण नंतरचा विषय, पण आजचा विषय यालाच पकडून आहे की तुम्हाला माहिती आहे मग जुने फॉर्म भरले आहे, मग त्याचं कसं, जुनं फॉर्म भरलं त्याचं कसं, मग त्या फॉर्ममध्ये भरलेले पैसे गेले कुठे आणि ते परत मिळणार का, मग मिळणार तर आता नवीन ॲडव्हर्टाईज दिली तर नवीन आपल्याला अर्ज भरावा लागणार का, हे दोन प्रश्न आहे कॉमनचे जे इम्पॉर्टंट आहे। कारण याच्यामध्ये कसं, जर का तुम्ही जर एखाद्याने जर फॉर्म भरला असणार आणि तो अभ्यासच करताय, त्यांनी दारं बंद करून टाकले, अभ्यास करताय, त्यांनी बस एवढं समजून घेतलं आहे की हॉल तिकीट आला की पेपरला जायचं आहे, तर मग अशा विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकते आज। का बरं, कारण इथे नवीन फॉर्म भरायचा की नाही हा सर्वात मोठा प्रश्न होता विद्यार्थ्यांचा, आणि कमेंट पण होती तुम्हाला ऑफिशियल ऑफिशियल येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगत नाही होती तिथपर्यंत, हवेत कमीत कमी बोलण्याचा आपण प्रयत्न करतो, तर कधी कधी बोलावं लागतं तुमच्या खातीर, ठीक आहे। आता बघा तर अपडेट आहे आता सर्वांना, आणि एवढा इम्पॉर्टंट आहे, सर्वांना तुम्ही शेअर करून द्या, सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, नवीन जुने सर्वांनाच। बघा सर्वात पहिला प्रश्न आहे आजचा की सर्वांना अर्ज परीक्षा फी परत मिळणार का। दुसरा पॉईंट आहे की परत नवीन फॉर्म भरावा लागणार का, कारण की सर्व नवीन ॲडव्हर्टाईज आलेली आहे। बघा मग आपण समोर बघू, तर आजच ॲडव्हर्टाईजच्याच दिवशी तुम्हाला एक नोटिफिकेशन दिलेलं आहे आजच्याच तारखेमध्ये, त्याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो फटाफट, इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला नोट करून दिलेला आहे। बघा सब्जेक्ट आहे री ॲडव्हर्टायझिंग ऑफ द व्हेरियस पोस्ट, कशामध्ये, ट्रान्समिशनमध्ये, कोणती कंपनी आपली ट्रान्समिशनच्या कंपनीमध्ये, रिफंड ऑफ अप्लिकेशन फी, एक्झामिनेशन फी। आता बघा याच्यापूर्वीच तुम्हाला माहिती आहे की 14 तारखेला त्यांनी विद्युत सहाय्यकची भरती कॅन्सल असा अपडेट दिला, ठीक आहे, म्हणजे कॅन्सल लिहिलं तर ते त्यांना भोवला, आता ते त्यांना जमलं नाही ते, ठीक आहे। त्याच्यानंतर 19 तारखेला पुन्हा एक नवीन अपडेट आला की हेल्प डेस्क की तुम्हाला डबल फॉर्म भरायची गरज नाही, डबल पैसे भरायची गरज नाही असं म्हटलं, म्हणजे आम्ही त्याच्यामध्येच ॲडजस्ट करू। पण आजचा जो अपडेट आहे त्याच्यामध्ये याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगितलं, ठीक आहे। आता काय सांगितलं बघा, इन कंप्लायन्सेस टू सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, म्हणजेच मराठा आरक्षण SEBCचं रिझर्वेशन काय झालं आहे, मग आता त्याला ॲड करायचं होतं ना, तर ॲड केलं त्यांनी, इन ॲट टू SEBC रिझर्वेशन ॲक्ट 2024 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ड्यू टू रिझर्व वॅकन्सी पोझिशन, ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे। आता जुनी जी वॅकन्सी होती 3713 होती वॅकन्सी, आता ती झाली आहे 4494, ठीक आहे, म्हणजे वॅकन्सीमध्ये जवळपास बदल झाला, जवळजवळ 781 जवळपास एवढे पद वाढले टोटल सर्व पोस्ट आहे, काही मी कोणत्या पर्टिक्युलर पोस्टची तुम्हाला गोष्ट नाही करताय, ठीक आहे। वॅकन्सी द पोस्ट ॲडव्हर्टाईज वाईड ॲडव्हर्टाईज नंबर, म्हणजे जे जुने ॲडव्हर्टाईज नंबर होते कोणते, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 24 मधले 2, 1 आणि 2 असे ॲडव्हर्टाईज। हे मागच्या याच्यामध्ये 9 नंबरवरती विद्युत सहायक होता ना, आता शायद 8 नंबरवरती आला असं काहीतरी झालं आहे, ठीक आहे। तर हे सर्व जुने ॲडव्हर्टाईज तुम्ही अप्लिकेशन केलेली याच्यासाठी, मग याच्यामध्ये काय करताय की हॅव बीन रिवाइज्ड, म्हणजे काय, री ॲडव्हर्टाईज, म्हणजे त्यांनी काय केलं पुन्हा डबल आता ॲडव्हर्टाईजमेंट काढली। आता यांना एक तर धंदे नाही असं म्हणू शकतो किंवा आपल्यासोबत गंमत करताय असे पण आपण म्हणू शकतो, समोर बघू आपण, ठीक आहे। बघा वाईड नोटिफिकेशन डेट 19/6/2024 तेव्हा त्यांनी अपडेट दिला, आणि त्याच्यामध्ये काय शब्द दिला होता त्यांनी आपल्याला, इट वॉज नोटिस दॅट कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड फॉर द पोस्ट ॲडव्हर्टाईज नीड नॉट टू पे अप्लिकेशन एक्झामिनेशन फी अगेन्स्ट द सबमिशन ऑफ देअर अप्लिकेशन अगेन्स्ट द पोस्ट री ॲडव्हर्टाईज, असं त्यांनी म्हटलं होतं की नवीन ॲडव्हर्टाईजसाठी तुम्हाला डबल पैसे भरावे लागणार नाही। पण हे लोक काय झाले, पलटून गेले, पण एवढ्यांवर झालं आपल्यासाठी एक मार्ग सोडून गेले, ठीक आहे, पलटून गेले त्यांनी, आणि म्हटलं आहे की 19 तारखेला म्हटलं होतं की डबल फी भरायची गरज नाही आहे समोर। हाऊएव्हर सर्वात महत्त्वाचा पॉईंट, हाऊएव्हर ड्यू टू टेक्निकल कॉन्स्ट्रेंट, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की तांत्रिक अडचणी याच्यामध्ये येणार आणि ते कसे करते देव जाणे, तुम्हाला मी सांगितलं होतं मी की हे साधी सोपी गोष्ट नाही, ते ॲक्च्युली नाही जमलं त्यांच्याने, तर सरळ सांगितलं त्यांनी, पण त्यांनी सांगितलं की तांत्रिक अडचणीमुळे द अप्लिकेशन फी एक्झामिनेशन फी पेड बाय द कॅन्डिडेट हू हॅव सक्सेसफुल सबमिटेड देअर अप्लिकेशन वाईड ॲडव्हर्टाईज नंबर ते 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 1 आणि 2, ठीक आहे, विल बी रिफंडेड सेम चॅनल
ठीक आहे, सेम चॅनल. बघा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्हाला हे समजलं की ज्यांनी ॲडव्हर्टाईजमध्ये फॉर्म म्हणजे याच्यापूर्वी फॉर्म भरले आणि सक्सेसफुली तुमचे सबमिट झाले. कोण्या माझ्या मित्रांनी 5-5 फॉर्म भरले, माझ्या म्हणजे तुमच्यातलेच, ठीक आहे, आता कारण तुम्ही मित्रच आहे ना आपले, तर तुम्ही 5-5 फॉर्म भरले काही जणांनी. तर मग आता तुम्ही जेवढे फॉर्म भरले आहे ना तेवढ्याची पण फी परत देणार आहे. पण आता परत कुठं तुमच्या घरी येऊन देणार आहे का? नाही. परत कशी देणार? सेम चॅनल थ्रू. म्हणजे तुम्ही जिथून कट केले, ज्या अकाउंटवरनं तुम्ही पैसे कट केले त्याच अकाउंटमध्ये आता तुमचे पैसे झाले. आता इथं कोणतं लफडं आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे गडबड काय सर्वात मोठी की बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्यापैकी बऱ्या विद्यार्थ्यांचे फोनपे अकाउंट नव्हते, अकाउंट नंबर नव्हते, ATM कार्ड नव्हते, डेबिट कार्ड नाही, क्रेडिट कार्ड नाही. त्यांनी एकतर मित्राच्या याच्यावरनं कापले पैसे किंवा मग नेट कॅफेवाल्यांच्या अकाउंटवरनं पैसे कापले. मग आता काय गडबड झाली, मी तेव्हा पण सांगितलं होतं, होते तिथपर्यंत काय करा, स्वतःच्याच अकाउंटवरनं काय करा, पैसे कापा. कारण कधी परत तर देत नाही, पण दिले तर कमीत कमी आपल्या याच्यावरती आले पाहिजे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होईल की जिथनं आपण फॉर्म भरले त्याच्या अकाउंटवरती पैसे जाणार. मग आता समोरच्याने ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की मला पैसे आले. आता कधी येणार आहे हे सध्या सांगितलं नाही आहे, आपण त्याच्यावरती पुन्हा बोलू जेव्हा अपडेट आला. जसा अपडेट आला तर म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, अपडेट गरजेचं आहे. अपडेट गरजेचं आहे म्हणून चॅनलवरती जोडून राहायचं. मी तुम्हाला वारंवार सांगतो, पण पुन्हा एकदा सांगतो. आता जोडणं नाही जोडणं ते तुमच्याकडे, फक्त सांगणं माझं काम आहे. ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं की विल बी रिफंडेड सेम चॅनल रिफंड टू देअर रिस्पेक्टिव्ह बँक अकाउंट अँड ऑल द पोस्ट विथ रिवाइज वॅकन्सी विथ SEBC रिझर्वेशन हॅव बीन ॲडव्हर्टाईज. म्हणजे आम्ही SEBCचं रिझर्वेशन टाकून पूर्ण ॲडव्हर्टाईज का केल्या, रिवाइज केल्या, असं त्यांनी सांगितलं. कशामध्ये? नोटीसमध्ये. तो नोटीस आहे आपल्या 22 तारखेचा. कोणत्या तारखेचा? 22. आता आजची 23 आहे, ते कालच्या तारखेचा आहे, पण आज तो अपडेट झाला. ठीक आहे. मग तुम्हाला म्हणजे रातच्या झोपत नाही, ते रात्री 12-12 वाजता त्यांचा अपडेट येत असतो. तर एवढं पटलं तुम्हाला याच्यामध्ये की फी तुम्हाला रिफंड. मग आता पहिला प्रश्न सुटला की आपल्याला पैसे परत मिळणार आहे त्याच अकाउंटवर जिथनं आपले कटले. संपलं इथपर्यंत. दुसरा प्रश्न त्याला पण घेऊन घेऊ. प्रत्येक जेवढ्या काही ॲडव्हर्टाईजमेंट झाल्या आहेत त्या प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये पहिलाच पॉईंट दिलेला आहे. पहिलाच म्हणजे 1.1 मध्येच दिलेला आहे. फक्त जे AEची ॲडव्हर्टाईज आहे, असिस्टंट इंजिनियरची ॲडव्हर्टाईज आहे, आणि DY कोणत्या तरी पोस्ट आहे ना मोठ्या, त्या पोस्टच्या ॲडव्हर्टाईज, त्याच्यामध्ये AEच्या याच्यामध्ये तिसरा पॉईंट आहे शायद जवळपास. ठीक आहे. ते इंग्लिशमध्ये आहे, इथे मराठीमध्ये लिहिलं आहे. तर ही ॲडव्हर्टाईज आहे विद्युत सहाय्यक मधली घेतली. सर्वांसाठी हे लागू आहे. आता नेमकं नवीन फॉर्म भरायचा नाही. पैसे तर देत आहे त्यांनी, पैसे तर देत आहे, घरी आणून देणार नाही, ते आपल्याच अकाउंटवरती पाठवणार जिथनं आपण कापले. ठीक आहे. समोर बघा. मग तुम्ही मित्राच्या कापले तर मित्राकडे 5 बसा तुम्ही. ठीक आहे. आणि नाही देत म्हटलं तर त्याला हे ॲडव्हर्टाईज दाखवायची, त्याच्या छातीवर बसायचं, मला भाऊ देता आहे की कसं कंप्लेंट करू. बरोबर आहे. कारण आपले पैशाने भाऊ पुन्हा डबल फॉर्म भरायचे. आणि ज्यांच्या 4-4 फॉर्म भरले त्यांना ते एकदम फायद्यामध्ये गेले. ठीक आहे. फायद्यामध्ये गेले म्हणजे आज फायद्यात गेले, आजपर्यंत नुकसानमध्ये होते. बघा, तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पटला पॉईंट. म्हणून महत्त्वाचा आहे. जर काय एखादा पोरगा याच्यामध्ये सुटला आणि तो अभ्यासच करताय 4 कमऱ्यामध्ये दरवाजाच्या आड, तर त्याला जर माहीतच नसलं विचारा, तो अभ्यासच करत राहील आणि त्याचा फॉर्म सुटून जाईल. फॉर्म सुटायला नको होती तिथपर्यंत. ठीक आहे. आणि याच्यात नवीन विद्यार्थ्यांना पण चान्स दिला गेलेला आहे. समोर ज्या उमेदवारांनी यापूर्वी जाहिरात क्रमांक 9/2023च्या अनुषंगाने अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे अशा उमेदवारांना अर्जाच्या अनुषंगाने भरलेली परीक्षा शुल्काचा परतावा त्याच्या बँक खात्यात जमा केला जाईल. ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं की बँक खात्यात जाईल, पण कुठच्या जिथून कटलं तिथं. पण आता होऊ शकते याच्यामध्ये जर काही पुन्हा गोंधळ झाला तर होऊ शकते मग एखादा आपल्याला फॉर्म देईल किंवा एखादा काही देईल की तुम्ही आपला अकाउंट नंबर अपडेट करावा, असं होऊ शकतं. पण याचा चान्स शून्यामध्ये आहे. जिथनं आले तिथंच जाणार आहे, कारण तिथं लिहिलं आहे नोटीसमध्ये सेम चॅनलवरती रिफंड जाईल. ठीक आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करताना पुन्हा विहित परीक्षा शुल्क भरणं आवश्यक आहे. पण 19 तारखेला का म्हणे की अर्जात पैसे भरायची गरज नाही आहे म्हणे. ठीक आहे. मग त्यांच्या ज्याने काय ते धुतलं गेलं नाही. बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, भाऊ म्हणे पैसे परत घ्या आणि पुन्हा डबल फॉर्म भरा आणि पुन्हा डबल काय करा, अर्ज करा. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगून देतो. आणि जर का तुम्हाला अभ्यास करायचा नसणार तर आता पैसे परत आले, आता काही अर्ज भरू नका तुम्ही. ज्यांना अभ्यास करायचा नाही, निव्वळ म्हणजे वडिलांचे पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे. खरंच मला अभ्यास करायचा आणि खरंच मला लागायचं असणार तरच अर्ज भरा. विनाकारण एक तर तुम्ही ते अर्ज वाढवता आणि काही घेणं देणं नाही. ते आई वडिलांचे 250-500 रुपये खर्च करण्यात काही पडलं नाही. त्याच्यामध्ये थोडासा विचार करा, काय मी करू शकतो का, आणि मगच याला सामोर जा. नाही तर बस आला अंगावरनं घेतलं शिंगावरनं, मग माहीत झालं का होत काहीच नाही आपल्याच्यानी. तसं व्हायला नको. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही असं कसं बोलता म्हणजे जे सत्य आहे ते बोलत आहे. जे
परिस्थिती मला दिसत आहे ते बोलताय. फॉर्म तर भरले ढगानी पण अभ्यास करायला तयार नाही, तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. कशाला फॉर्म भरून विनाकारण ते सेंटरची गर्दी वाढवता, पोरांची गर्दी वाढवता, कागद नाश करता, काही अर्थ नाही आहे त्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, मग प्रयत्न करायचा असेल तर प्रामाणिकपणे करा, नाही सोडून द्या. सोपंच आहे एकदम. म्हणजे तुम्हाला चान्स मिळणार, पैसे पण परत मिळत आहे. सर्वात मोठी म्हणजे आजपर्यंतची मोठी घटना समजून चालली. ठीक आहे, तर मग हा अपडेट होता. पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो अपडेट की सर्वांना अर्ज आणि परीक्षा फी परत मिळणार आहे. ते नेट कॅफेवाल्याच्या छातीवर जाऊन बसायचं, म्हणायचं भावा इथं लिहिलेलं आहे, तू देता आहे का नाही देता परत आले. पण आत्ताच जाऊ नका, कारण अजूनपर्यंत कधी परत येईल हे सांगितलं नाही. तर माझा एक तुम्हाला अंदाज सांगतो, माझ्या माहितीनुसार जसे अप्लिकेशन सुरू होईल त्याच्या 1-2 दिवसापूर्वीपासून तुम्हाला तुमचे रिफंड मिळणं सुरू होऊन जाईल. कारण की काय म्हणजे 2-4 पोरं नाही आहे, लाखात पोरं आहेत. 2-4 पोरं नाही आहे, लाखामध्ये अर्ज आहे. तेवढ्यांना असं एक टिक करायला थोडासा उशीर लागू शकतो ना. तर थोडासा धीर ठेवायचा. प्रत्येक गोष्टीमध्ये मी सांगितलं, घाईचे विद्यार्थी माझ्याकडे नको, आणि नसले तर खूपच चांगलं. होते तिथपर्यंत संयम असला पाहिजे, आणि माणसाच्या जीवनात पण संयमाची खूप गरज आहे. ठीक आहे, दुसरा प्रश्न की नवीन अर्ज भरावा लागेल का? हो, नवीन अर्ज भरावा लागेल. आठवणीने नवीन मित्रांना पण आणि जुन्या मित्रांना पण आठवणीने अपडेट का व्हिडिओ काय करा, शेअर करून द्या. तर याच्यानंतर तुम्हाला जे नवीन ॲडव्हर्टाईज झालेले विद्युत सहाय्यकची याचा पण अपडेट आपल्या चॅनलवरती मिळून जाईल, म्हणजेच आजच्याच तारखेमध्ये का नेमकं त्याच्यामध्ये काय बदल झाला. तर सर्वांना इथं काय धन्यवाद. आणि जर तुम्हाला चॅनलशी जुळायचं असणार तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, आणि अपडेट आवडला असेल तर लाईक करा. आणि बाकीची चॉईस तर तुमचीच असते, माझ्याकडे काहीच नसते. ठीक आहे, तर इथं ब्रेक घेतो. धन्यवाद.